आता ई श्रम कार्डवाल्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ज्यांच्याकडे ई श्रम कार्ड असेल त्यांना मिळणार 3,000 रुपये. सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज याला म्हणू शकता. आणि 3,000 रुपये वाटप सुरू होणार आहे. कोण पात्र आहे लगेच चेक करा. 1 मिनिटात तुम्ही चेक करू शकता. तुम्ही जर ई श्रम कार्ड काढलं असेल तर तुम्हाला सुद्धा तुमच्या अकाउंटला 3,000 रुपये जमा करण्यात येणार आहे. कोण पात्र आहे आणि ज्यांनी आतापर्यंत ई श्रम कार्ड काढलं नसेल त्यांच्यासाठी पण आनंदाची बातमी आहे. या सर्वांसाठी योजना सुरू केली गेली आहे आणि हा फॉर्म कसा भरू शकता त्यावर पूर्ण डिटेलमध्ये पण सांगतो. आणि ई श्रम कार्डचे पैसे तुमच्या अकाउंटला कधी येणार ते सुद्धा मी सांगणार आहे. आत्ताच्या आत्ता चेक करा, तुम्हाला सुद्धा पैसे येणार आहे. ते कसं चेक करता येईल? ई श्रम कार्ड काढलं असेल त्यावर तुम्ही चेक करू शकता, तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहे. सर्वात अगोदर बघूया की ई श्रम कार्डवाल्यांसाठी आनंदाची जी बातमी आलेली आहे म्हणजे जे पैसे जमा होणार आहे. आता ई श्रम कार्ड असणाऱ्या व्यक्तींसाठी आनंदाची बातमी. दर महिन्याला मिळणार 3,000 रुपये. बघा, दर महिन्याला तुमच्या खात्यात आता 3,000 रुपये जमा होणार आहे. आत्ताच्या आत्ता तुम्ही चेक करा. 1 मिनिटात तुम्ही चेक करू शकता कसं करायचं. आणि ज्यांनी कार्ड काढलेलं नसेल त्यांच्यासाठी पण आनंदाची बातमी. ते सुद्धा आता नवीन कार्ड काढून त्यांना सुद्धा 3,000 रुपये महिना भेटणार आहे. आता सर्व व्यक्तींसाठी आहे का फक्त काही ठराविक व्यक्तींसाठी आहे? यावर एक मोठं अपडेट आलं आहे. डिटेलमध्ये त्यावर माहिती बघणार आहोत. पण आतापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल, व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लाईक करून टाका. बघूया, फक्त यांनाच मिळणार. आता कोणाला मिळणार? फक्त याच व्यक्तीला ते पैसे दिले जाणार आहे. कोण ते व्यक्ती असणार आहे? त्यांना पैसे दिले जातील. सर्वांना पैसे मिळणार का फक्त याच व्यक्तींना मिळणार आहे? त्यावर एक मोठा अपडेट समोर आलेला आहे. आता ई श्रम कार्डवाल्यांसाठी ही योजना केंद्र शासनाने सुरू केलेली पेन्शन योजना आहे. बघा, ही जी योजना आहे एक पेन्शन योजना आहे. योजनेच्या माध्यमातून तुम्हाला 3,000 रुपये प्रत्येक महिन्याला दिले जातात. आता कोणाला ते दिले जाणार आहे? ठीक आहे, या योजनेचा लाभ हातमजूर करणाऱ्या व्यक्तींसाठी आहे. म्हणजे या योजनेचा लाभ कोणाला भेटणार आहे? जे मजुरी काम करतात, हातमजुरी करतात त्यांच्यासाठी ही योजना आणलेली आहे. त्यांना जे पैसे मिळणार आहे. आता कोणकोणते ते व्यक्ती असणार आहे त्यावर डिटेलमध्ये बघू शकता. जसं की तुम्हाला माहिती आहे, बांधकाम साईटवर काम करणारे व्यक्ती म्हणजे जे बांधकाम कामगार असतात, बांधकाम साईटवर मजुरी करतात त्यांच्यासाठी आहे. शेतीशी संबंधित काम करणाऱ्या मजुरांसाठी म्हणजे आपल्या शेतीमध्ये जे कामाला येतात, शेतीमध्ये जे काम करतात त्या व्यक्तींसाठी आहे. शेतीमध्ये जे काम करतात त्यांच्यासाठी आहे. रस्त्यावर विक्री करणाऱ्या बांधवांसाठी पण ही योजना आहे. रस्त्यावर जेवढे पण विक्री होतं, जे व्यक्ती विक्री करतात त्यांच्यासाठी पण ही योजना आहे. ऑटो चालकवाल्यांसाठी पण योजना आहे. म्हणजे ही गोरगरीब व्यक्तींसाठी योजना आणलेली आहे. म्हणजे जेवढे पण हातमजुरी करतात त्यांच्यासाठी योजना आणलेली आहे. म्हणजे त्यांच्यासाठी योजना सुरू केलेली आहे. आता या योजनेचा लाभ व्यक्ती याचा लाभ कसा घेऊ शकतात त्यावर डिटेलमध्ये तुम्हाला सांगतो. आता सर्वांना याचा लाभ मिळणार का? गोरगरिबांनाच मिळणार आहे. गोरगरिबांनाच मिळणार आहे. पण कसं मिळणार आहे? आता या योजनेचे पैसे कसं मिळतील आणि कोणाला मिळणार आहे? बघा, हे सर्वात मोठा प्रश्न येतो की आता योजनेचे पैसे कधी मिळणार आणि कोणाला मिळणार? त्यावर एक मोठा अपडेट आहे. आता बघू शकता तुम्ही ई श्रम कार्डचे या 4 अटी आहेत. बघा, ई श्रम कार्डसाठी या 4 अटी आहेत. या 4 अटी जर तुमचे बरोबर असतील तर तुम्हाला सुद्धा या योजनेचे 3,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे. पटापट बघूया कोणकोणते ते अटी आहेत. लाभार्थींकडे ई श्रम कार्ड असले पाहिजे. आता बघा, ई श्रम कार्ड हे खूप दिवसापासून चालू आहे. आता प्रत्येक व्यक्तीने ई श्रम कार्ड काढलं असेल, पण ज्यांनी काढलं नाही त्यांच्यासाठी पण आहे. त्यांनी पण कसं काढायचं ते सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा, तुम्हाला सुद्धा कळून जाईल की ई श्रम कार्ड काय असतं आणि कोणाला याचे पैसे मिळणार आहे. ई श्रम कार्ड असणे गरजेचं आहे. लाभार्थींचे वय 22 ते 65 वर्षाच्या दरम्यान असले पाहिजे. तुमचं वय 22 किंवा 65 वर्षे पाहिजे. म्हणजे 21 वर्षाच्या आत व्यक्तींना नाही आणि 65 वर्ष व्यक्तींच्या पुढे त्यांना ई श्रम कार्डची सुविधा दिली जाणार नाही. म्हणजे त्यांना हे 3,000 रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार नाही. लाभार्थ्यांच्या कुटुंबात कोणीही गव्हर्नमेंट नोकरीवर नसावं. बघा, हे सर्वात महत्त्वाचं आहे. ही योजना फक्त गोरगरीब महिलांसाठी, गोरगरीब व्यक्तींसाठी आणि गोरगरीब व्यक्तींसाठीच आहे. यावर कोणी व्यक्ती लाभार्थीकडे कुटुंबात कोणीही व्यक्ती गव्हर्नमेंट जॉबला नसावा. म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये कोणीही गव्हर्नमेंट जॉबला नसावं. लाभार्थ्यांच्या कुटुंबात कोणीही टॅक्स भरलेला नसावा. बघा,
यावर पण एक मोठा प्रश्न की लाभार्थ्यांच्या फॅमिलीमध्ये कोणीही इन्कम टॅक्स भरलेला नसावं. जर इन्कम टॅक्स भरलं असेल तर तुम्हाला या योजनेपासून वंचित करण्यात येईल. म्हणजे तुम्ही या योजनेचा लाभच घेऊ शकत नाही, तुम्हाला याचा फायदाही होणार नाही. आणि ई श्रम कार्ड तुम्ही जर काढलं असेल तर वेगळे काही कारणानिमित्त त्याचा यूज होऊ शकतो, पण जर तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी टॅक्स भरत असेल तर तुम्हाला याचा फायदा होणार नाही. ठीक आहे. आणि शेवटचं म्हणजे लाभार्थ्यांच्या नावावर शेत जमीन नसावी. जर तुम्ही या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या नावावर कुठलीही शेत जमीन नसावी. जर शेत जमीन असेल तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही. आणि ही योजना फक्त गोरगरीब व्यक्तींसाठीच आहे, म्हणून तुमच्या नावावर जर शेती असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. आता पुढे बघूया ई श्रम कार्डसाठी आवश्यक कागदपत्र. आता ई श्रम कार्डसाठी कोणकोणते कागदपत्र लागतं ते सर्वात अगोदर आपण बघूया. सर्वात प्रथम म्हणजे आधार कार्ड. आता आधार कार्ड एवढं महत्त्वाचं झालं आहे, सर्व जी पण नवीन योजना आहे तर त्याला आधार कार्डशिवाय काम होत नाही. आधार कार्ड लागणारच आहे. ई श्रम कार्ड असणे गरजेचं आहे. दुसरं जे म्हणजे तुमच्याकडे ई श्रम कार्ड असणे गरजेचं आहे आणि ज्यांनी काढलं नसेल त्यांच्यासाठी हे सर्वात महत्त्वाचं आहे. रेशन कार्ड बघा, आता तुमच्याकडे रेशन कार्ड असणे गरजेचं आहे. बँक पासबुक म्हणजे तुम्हाला जे 3,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे ते कशात जमा होणार आहे, तुमच्या बँकेत जमा होणार आहे. म्हणून तुम्हाला तुमच्याकडे तुमचं बँक पासबुक असणे गरजेचं आहे. पण बँक खातं आधारचे लिंक असले पाहिजे तरच ते पैसे जमा होणार आहे. म्हणजे DBTच्या माध्यमातून तुमच्या खात्यात पैसे जमा होतात, म्हणून तुमचं जे बँक आहे त्याला आधार कार्ड लिंक असणे गरजेचं आहे आणि त्यावर तुमचा मोबाईल नंबरसुद्धा त्या बँकेमध्ये लिंक असला पाहिजे. आणि इथं बघू शकता 2 पासपोर्ट साईज फोटोसुद्धा लागणार आहे. तुमचे 2 फोटो लागणार आहे, मतदान कार्डसुद्धा लागणार आहे आणि मोबाईल क्रमांकसुद्धा तुम्हाला लागणार आहे. मोबाईल क्रमांक तोच द्यायचा जो तुमच्या आधार कार्डवर लिंक असेल आणि आधार कार्ड बँकेचे लिंक असणं गरजेचं असतं. ठीक आहे. आणि अर्ज नमुना हा तुम्हाला तुमच्या ज्यांनी ई श्रम कार्डचा फॉर्म भरलेला नसेल त्यांनी वरील प्रमाणे दिलेल्या डॉक्युमेंट जोडून फॉर्म भरू शकता. बघा, वरती जे डॉक्युमेंट दिलेले आहे ते सर्व डॉक्युमेंट जोडून तुम्ही फॉर्म भरू शकता. ई श्रम कार्डचं तुम्हाला एक कार्ड भेटणार आहे, जसं आपलं ATM कार्ड असतं तसंच एक कार्ड येतं ई श्रम कार्डचं, तो तुम्हाला भेटून जाणार आहे. आणि ज्यांनी फॉर्म भरला असेल त्यांना, म्हणजे तुम्ही जर फॉर्म भरला असेल ई श्रम कार्डचा तर तुम्हाला 10 ते 22 तारखेदरम्यान तुमच्या अकाउंटला पैसे जमा करण्यात येणार आहे. बघा, तुमच्या अकाउंटला पैसे कधी जमा होणार आहे, 10 ते 22 तारखेच्या दरम्यान तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहे. पण जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल, ई श्रम कार्ड काढलेलं असेल आणि त्यावर तुमचं बँक अकाउंट जर जोडलेलं असेल तर तुम्हाला 10 ते 22 तारखेच्या दरम्यान तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. आणि ज्या व्यक्तींनी आतापर्यंत ई श्रम काढलेलं नसेल, वरील दिलेल्या कागदपत्र तुम्ही जोडून ई श्रम कार्ड काढू शकता आणि ई श्रम कार्ड काढून तुम्ही सुद्धा याला फॉर्मला अप्लाय करू शकता. ई श्रम कार्ड ही सर्वांसाठी योजना आहे, गोरगरिबांसाठी योजना आहे. सर्व गोरगरिबांनी या योजनेचा लाभ घ्यावा. सरकार पैसे देते आणि सर्वात मोठं म्हणजे केंद्र शासनाने सुरू केलेली योजना आहे, याचा लाभ तुम्ही घेतलाच पाहिजे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लाईक करून टाका, चॅनलला देखील सबस्क्राईब करून टाका. जे पण नवीन अपडेट येतं सर्वात अगोदर बघण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करून घ्या. भेटूया मोठ्या अपडेटमध्ये.